बघणार आहोत. त्यासाठी आपण त्याला ओपन करूयात. पाठ क्रमांक 3 मध्ये आपण लेझर कसं बनवायचं हे शिकलोत. ग्रुप काय असतात हे बघितलं. तरी जर लक्षात नसेल राहिलं तर आपण लेझर बनवण्यासाठी क्रिएट मध्ये जातो. लेझरवर क्लिक करतो आपण इथं आणि आपल्याला काय नाव लागते आपल्या खात्याचं आपण ते इथं टाईप करतो. उदाहरणार्थ मी एक खात्याचं नाव घेतो. आपण इथं शॉप रेंट म्हणून इथं आपण खात्याचं नाव टाईप करूयात. आता शॉप रेंट हा आपल्या दुकानाचा खर्च आहे म्हणून आपण त्याला ग्रुप मध्ये एक्सपेन्स मध्ये घालूया. आता एक्सपेन्स इनडायरेक्ट घेऊया आपण. एक्सपेन्स इनडायरेक्ट जो महिन्याला खर्च होतात त्याला इनडायरेक्ट मध्ये घालतात आणि जो डेली किंवा 2 दिवसाला असा काही खर्च होतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्स मध्ये घातलं जातं. आपण याचं खातं बनवणं शिकलो. खातं बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला जो पाठ क्रमांक 4 पाहायचा आहे त्यातलं पहिलं आपण जाऊया व्हाउचर मध्ये, कारण की आजपासून आपण व्यवहाराला सुरुवात करतोय. तो व्हाउचर मध्ये गेल्याच्या नंतर इकडे तुम्हाला सगळे व्हाउचर दिसतात. पहिल्यांदा F2 डेट, F3 हे शॉर्टकट आहे. F2 F3 आपण जर वरची लाईन कीबोर्डची पाहिली आणि F2 जरी प्रेस केलं तर आपण इथून डेट चेंज करून घेऊ शकतो आपल्या व्हाउचरची. पण आपण एज्युकेशनल मोड वापरतो त्यामुळे डेट ही 1, 2 आणि महिन्याच्या लास्टचे 30 किंवा 31 अशा 4च तारखाच्या मध्ये चालतात. आणि जर तुमच्याकडे टॅलीचं लायसन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुसरी गोष्ट इथं कंपनी F3 जर मी प्रेस केलं तर कंपनी ओपन होऊन जाईल तुमच्यावाली आणि तुम्ही तुमची कंपनीचं फायनान्शियल इयर वगैरे पण चेंज करून घेऊ शकता डेटमध्ये गेल्यानंतर. पहा डेटच्या कोपऱ्यामध्ये जर क्लिक केला तर डेट बदलण्यासाठी असतं आणि इथं पिरियड म्हणजे फायनान्शियल इयर चेंज करण्यासाठी तुम्ही इथून याचा वापर करू शकता. की मागच्या फायनान्शियल मध्ये जायचं असेल तुम्ही इथून मागची फायनान्शियल इयरची तारीख टाकली की तुमची मागच्या फायनान्शियल मध्ये जाऊ शकता. त्यानंतर हे खालचे व्हाउचर आहेत कॉन्ट्रा नावाचं. ते कशासाठी वापरतं आपण व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये पाहूया. पेमेंट आज आपण रिसिप्ट बघणार आहे. त्याचा शॉर्टकट आहे F6 म्हणजे कीबोर्डवरून F6 नावाचं जे वरची लाईन जर प्रेस केलं तर तुम्ही डायरेक्ट कीबोर्डवरून याला चालू करू शकता. तर प्रश्न आहे रिसिप्ट कधी वापरायचं. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की आपण वन टाइम काही व्हाउचर शिकणार नाहीत. आपण एक एक व्हाउचर शिकायला सुरुवात करणार आहोत. तर त्यातलं पहिलं व्हाउचर रिसिप्ट. तर रिसिप्ट काय वापरलं जातं तर आपल्या व्यवहारात म्हणा किंवा दुकानात म्हणा किंवा आता आपण दुकानालाच कंपनी असं म्हणलं जातं. कंपनीमध्ये जर आपण एखाद्या वेळेस कोणी आपल्याला कॅश दिली तर ह्याची जी एंट्री घ्यावी लागते ही घ्यावी लागते रिसिप्टमध्ये. कारण की रिसिप्टचं काम आहे आपल्या व्यवहारात पैसे घेण्यासाठी जी एंट्री केली जाते ती रिसिप्टमध्ये केली जाते. तर शॉर्टकटमध्ये जर बघायचं झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने इथं जी नोट्स लिहून ठेवली रिसिप्टची. थोडक्यात आपल्या व्यवहारात कोणाकडूनही पैसे घेण्यासाठी रिसिप्ट व्हाउचर वापरलं जातं. तर पैसे कोणाकडून घेऊ शकतो आपण. सगळ्यात अगोदर पैसे आपण कॅपिटल घेऊ शकतो. कॅपिटल म्हणजे असतं भांडवल. आता भांडवल हे दुकानाचा स्वतः मालक टाकतो. पण कंपनीला दिलेलं ते एक प्रकारचं काय असतं लोन असतं. ते कंपनीच्या मधून तुम्हाला ते वापस म्हणजे एक लोनच आहे कंपनीला दिलेलं तात्पुरतं. लोन्स आता ज्यावेळेस आपल्याला आपल्या दुकानासाठी पैसे कमी पडतात आपण लोन घेतलंय तर त्याची पण एंट्री आपल्या रिसिप्टमध्ये घ्यावं लागेल. आणि 3 नंबर असतात CR म्हणजे क्रेडिटर्स. मग तुम्ही त्यांच्याकडून पैसे आणलेले असले तरी तुम्हाला ती एंट्री रिसिप्टमध्येच घ्यावं लागेल. आणि तुम्ही माल जरी उसने आणला असेल किंवा सावकाराकडून जरी घेतला असेल तरी तुम्हाला तो क्रेडिटर म्हणूनच बनवावा लागतो. उसने घेतले असलं तरी क्रेडिटर म्हणूनच बनवावा लागतो कारण की आपल्या व्यवहारात त्याच्याकडून पैसे यायला लागले. आता इथे एक साधा आणि सिंपल नियम आहे वर आणि खाली. तर वर कोण असो कॅश किंवा बँक आणि खाली कोण असो तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेताय ती व्यक्ती. जसे कॅपिटल लोन आणि CR म्हणजे क्रेडिटर. तर कॅश जर एखादी व्यक्ती आपल्याला नगदी पैसे देत असेल आपण त्याच्याकडून नगदी कॅश स्वरूपात रक्कम जर घेतली असेल तर आपण त्याला कॅश म्हणून एंट्री करणार. आणि आपण कधी आता यावेळेस डिजिटलचा जमाना चालू आहे तर एखादा म्हणतो मी तुझ्या बँकेच्या खात्यामध्ये मग भले ते फोन पे असो गुगल पे असो NFT असो RTGS असो काही पण प्रकार केलेला असो किंवा तुमच्या खात्याच्या नावाने चेक दिलेला असू द्या तुमच्या बँकेच्या नावाने तर आपल्याला ती एंट्री बँकमध्ये घ्यावी लागते. म्हणजे वर ज्या पद्धतीत आपल्याकडे पैसे आले कॅशने आले तर कॅश घ्यावं लागेल आणि बँक आला तर बँक निवडावं लागेल.
आणि खाली कोण दिले तर तो घ्यावा लागेल. CR ने दिले तर आपण बँकेकडून लोन घेतले किंवा आपण स्वतः पैसे त्यात गुंतवले. तर आपण आजचा सिनेरिओ पाहणार आहोत. पहिल्यांदा कुठलेही दुकान सुरू करताना मालक स्वतः दुकानामध्ये पैसे टाकतो, तर त्याला कॅपिटल असं म्हणतात, म्हणजे भांडवल म्हणतात. आपण बघूया त्यासाठी. तर जसं वर आणि खाली होतं, तर वर म्हणजे ह्या लाईनच्या वर अकाउंट, तुम्ही कॅश जरी स्वतःचे पैसे स्वतः टाकले असले तरी पण आपल्याला ती एंट्री टॅलीमध्ये घ्यावंच लागते. आपल्याला कसं कळणार आपण दुकानामध्ये किती पैसे टाकलेत म्हणून? तर मग वर म्हणल्यानंतर आपण इथे कॅश घेऊ. कॅशला आपण एंटर दाबूया आणि खाली मी तुम्हाला सांगितलं की मालक स्वतः पैसे गुंतवणूक करतो, तर आपण इथे घेऊ कॅपिटल. म्हणजे पहिली एंट्री की टॅली शिकत असताना आपल्याला रिसिप्ट शिकत असताना आपल्याला रिसिप्ट मध्ये पहिली एंट्री आली पाहिजे की मालकाचं भांडवल किंवा स्वतः दुकानदाराने टाकलेला पैसा, याची एंट्री आपल्याला करता आली पाहिजे. तर पहा, वर कॅश घेतलंय, खाली कॅपिटल घेतलंय. ऍक्च्युअल मध्ये डेट 1 ऑगस्ट आहे, कारण की टॅली एज्युकेशन मोडला आहे, त्याच्यामुळे तिथं डेट बदलत नाहीये. किती पैसे घेतले, जेवढे पैसे घेतले तुम्ही तेवढे पैसे टाकू शकता. जसे की मी समजा सपोज 10,000 रुपये टाकलेत. काही काम आता दुकान सुरू केलं मी म्हणल्यावर, नवीन दुकान आहे माझ्यावालं, स्वतःचे पैसे मध्ये 10,000 गुंतवले, एंटर दाबलं. पहा, दुकानाच्या कॅश मध्ये 10,000 डेबिट झाले आणि कोणी दिले तर कॅपिटलने दिले. खाली एंट्री घेतल्याच्या नंतर नॅरेशन. आता नॅरेशन हे टाकावंच लागतं, विदाउट नॅरेशन एंट्री जमत नाही. तसं जमायला जमती, पण काय असतं की त्याच वेळेस जास्त एंट्री जर होत चालल्या आहेत त्याच्यावरच्या, तर आपल्याला कळणार नाही की ह्या तारखेला 10,000 रुपये आपण कशासाठी दिले होते. ते पण बघण्यात आपण एक एंट्री आपण नॅरेशन टाकून करणार आणि एक एंट्री आपण बिगर नॅरेशन टाकून करणार. आता आपण स्वतःच पैसे टाकलेत, तर त्यासाठीच एकदम साधं नॅरेशन आहे किंवा being, BEING, beingचा अर्थ आहे टिप. being cash introduce in to business business as CAPITAL. याचा मराठीत अर्थ काय होतो की मालकाने व्यवसायात भांडवल म्हणून रोख रक्कम जमा केली आणि किती केली ती 10,000. आता आपण एंट्री पास करायला येऊ, येस करू आणि ही एंट्री आपण पास करून पाहू. तुम्हाला म्हणलं मी नॅरेशन टाकावं लागतं. आता एक एंट्री आपण विदाउट नॅरेशनची घेऊ. आणखीन दुकानदाराने किंवा स्वतः टॅलीच्या मालकाने कॅश मध्ये पैसे भरले, खाली घेतला आपण कॅपिटल आणि ही पण एंट्री सेम 10,000ची घेऊ आपण. एंट्री दाबला आपण, कॅश मध्ये 20,000 जमा झाले, कॅपिटलने कडे 20,000 रुपये दिले झालं. नॅरेशन टाकणार नाही आपण. नॅरेशन का टाकणार नाही आणि न टाकण्याचा आणि न टाकण्याचा काय तोटा किंवा फायदा हे बघण्यासाठी आपण 2 नंबरची एंट्रीला नॅरेशन टाकत नाहीये. एंट्री दाबला याला येस केलं. आता ज्या वेळेस मला बॅलन्स शीट बघायचे, तर त्यावेळेस मी जाणार एस्केपला आणि बॅलन्स शीट कडे जाऊया आपण. बॅलन्स शीट मध्ये 2 पार्ट आहेत मित्रांनो. पहिला पार्ट असतो लायबिलिटीचा आणि दुसरा पार्ट असतो असेट्स. असेट्स म्हणजे आपल्याकडच्या मालमत्ता. लायबिलिटी मध्ये पहा, तुम्हाला मी सांगितलं कॅपिटल्स, त्याच्यानंतर लोन, मग तुम्ही कोणत्याही बँकेकडून घ्या आणि कशाकडून बी घ्या, तर हे लोन्स मध्ये सगळे जाते. आणि करंट लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स, तुम्ही ज्या ज्या क्रेडिटरकडून पैसे घेतलेले असतात ते सगळे पैसे तुमचे इथं पडायला सुरुवात होते आणि ह्या तिन्हीचे मिळून पैसे तुमचे करंट असेट मध्ये येतात. आता ज्यावेळेस मी करंट असेटला ओपन करेन त्यावेळेस 2 पार्ट असतात, की एक असते कॅश इन हँड, म्हणजे तुमच्या दुकानाच्या ह्याच्यामध्ये किती पैसे आहेत, आणि जर हेच पैसे तुमच्या दुकानाच्या बँक खात्यात जर असते तर ते पण इथं आपल्याला दिसले असते. दोन्ही मिळून एकच पैसे असते मित्रांनो ते. तर मी याला उघडू आपण. आजची एंट्री बघण्यासाठी आपण वापर करू शकतो डे बुकचा. एंट्री कुठं होते तर डे बुकला जाऊया. 1 ऑगस्टचा डे बुक आहे. डे बुक डेट नुसार बदलत राहतो. डेटला जाऊया डे बुकला. पहा, 2 एंट्री झाल्यात आपल्या रिसिप्टच्या आणि पहिली 10,000ची, दुसरी 1,000ची. आता मी ज्यावेळेस 2 नंबरची एंट्री ओपन करतोय त्यावेळेस याच्यावर नॅरेशनच नाहीये टाकलेलं आपण. तर आपल्याला कसं कळणार की हे 10,000 रुपये आपण नेमके कशा करता टाकले होते.
हे आपल्याला कळणार नाहीये, कारण की जर लास्टचं जर पाहिलं आपण तर कॅश दाखवतोय तुमची 20,000ची आणि कॅपिटल पण दाखवतोय तुमचं 20,000चं आणि आपली एंट्री दाखवते इथं 10,000ची. पण हे नेमके 10,000 आपण कशासाठी दिले होते हे आपल्या लक्षात राहणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराला नॅरेशन असावं. नॅरेशन म्हणजे थोडक्यात आपल्या झालेल्या व्यवहाराचं थोडक्यात सारांश, की काय झाले नेमकं, काय पैसे दिलेत, पैसे घेतलेत, काय चेक नंबर दिला, काय दिला, हे आपल्याला टाकणं गरजेचं आहे. पहिली एंट्री जर मी बघायला गेलो आपण मित्रांनो, रिसिप्ट नंबर 1 ची, तिथं कळते की आपण बिंग कॅश, थोडक्यात माझ्याकडून चुकलंय ते, इंट्रोड्यूस इनटू बिझनेस कॅपिटल, मालकाने स्वतः व्यवसायात रोख रक्कम जमा केली. आपण कळू शकतो की ह्या तारखेला 10,000 रुपये मालकाने आपल्या व्यवसायामध्ये जमा केले होते. काही कारणास्तव आमची आपली एंट्री जर रॉंग झाली तर आपणच ती एंट्रीला क्लिक करायचं आणि अल्ट दाबून डी दाबलं की ती एंट्री डिलीट होऊन जाते. आपण याला डिलीट करून टाकूया. अल्ट प्लस डी असं करूया. याला करूया यस. ही पण आपण डिलीट करूया. यस. आपल्या पूर्ण आजच्या डे बुकची एंट्री डिलीट झालेल्या आहेत. आपण एस्केपने पाठीमागे येऊया आणि आता बॅलन्स शीट कडे एकदा बघायला जाऊया. आपण जे एंट्री केल्या होत्या, जे अमाऊंट होतं ते सगळं गायब झालं. आपण परत एंट्री करायला जाऊया. त्यासाठी जाणार आपण मित्र व्हाउचर मध्ये आणि आपण वापरतोय रिसिप्ट. रिसिप्टची साधी आणि सोपी व्याख्या आमच्या हिशोबाने की जर आपल्या व्यवहारात कॅश येत असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे रिसिप्ट. परत एकदा एंट्री करून पाहूया. वर घेऊया कॅश आणि खाली घेऊया आपण कॅपिटल, कारण की तुम्हाला सराव करायचा आहे फक्त कॅश आणि कॅपिटलचा. कॅपिटल्स. परत आपण इथे एक रक्कम भरूया. 5,000 रुपये इंट्रोड्यूस केले आपल्या व्यवसायामध्ये. नॅरेशन तुम्हाला सांगितलं तसं BEING, बीइंगचा अर्थ टिप. शॉर्टकट मध्ये टाकता येते की जसे की CSH कॅश डिपॉझिट केली. डिपॉझिट ॲज प्रोप्रायटर म्हणजे मालक स्वतःचा. PROPR प्रोप्रायटर्स कॅपिटल असं पण नॅरेशन चालते. नॅरेशन बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने टाकलं जातं. तुम्हाला जसं समजेल तसं तुम्ही नॅरेशन इथं भरू शकता. आणि याला यश करूया. तर बघा, आपण ज्यावेळेस कॅश मध्ये होतो आणि ते बघण्यासाठी आपण जातो बॅलन्स शीट कडे. बॅलन्स शीटला आपण एंटर दाबल्याच नंतर आपल्याकडं लायबिलिटी मध्ये 5,000 रुपये पडले, म्हणजे आपल्याला हे देणे आणि आपली करंट असेल की नेमके पैसे जमा कुठे झाले. याला जर आपण एंटर दाबून पाहिलं तर कॅश इन हँड मध्ये 2 नंबरची एंट्री घेऊया आपण मित्रांनो. सेम तुम्ही याचा सराव करा चांगला, म्हणजे एक आम्ही शिकवत असताना शिकवतो की वर कॅश आणि खाली कॅपिटलच्या कमीत कमी 10,000 रुपयाच्या एंट्री घ्यायच्या आणि एक एंट्री 300 रुपयाच्या पुढे जाऊन द्यायची नाही. मग तुम्ही 115 घ्या, 20 घ्या, 210 घ्या, असे किती पण घ्या, पण 10,000 रुपये करायचे. त्याने काय होतं, तेवढ्या ज्या 10, 20, 30, 40 जेवढ्या काही एंट्री होत्या त्याचे पक्क लक्षात येतं की वर कॅश घ्यायचंय, खाली कॅपिटल यायचंय, वर पैसे कसे जमा व्हायला, खाली पैसे कसे जमा व्हायला लागलेत हे त्याच्या लक्षात यायला सुरुवात होतं. पण तुम्ही 1-2 एंट्री ते काम नाही करता येत तुम्हाला. तुम्हाला कमीत कमी एक 30-40 एंट्री मारणे तुम्हाला वर कॅश आणि कॅपिटल, आणि प्रत्येक वेळेस एंट्री मारताना कॅशकडे लक्ष द्यायचं की आपण घेतलेले पैसे आणि कॅशमध्ये जमवलेले पैसे सारखे दिसायले म्हणून. नाही तर आपण खाली एंट्री मारतोय वर बघतोय, ते नसतं जमत मित्रांनो. 2 नंबरचं आपण पाहूया की ज्यावेळेस आपल्या बँकेमध्ये पैसे टाकले जातो, मग आपण वर घेणार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पैसे आपल्या मित्राकडून आणले. आपल्या व्यवसायामध्ये आपण स्वतःचं भांडवल टाकलं 1,00,000 रुपये असं गृहीत धरूया आणि आपल्याला आणखीन पैसे कमी पडले तर आपण एका मित्राकडून पैसे घेतले 50,000 रुपये. तर मित्र, तुम्हाला म्हणलं मित्र असो किंवा सावकार असो किंवा व्याजाने पैसे आणलेला असो, तर त्याला सगळ्याला क्रेडिटर्स असं संबोधलं जातं. आम्ही तयार केले CR, पण आम्ही डमी व्यवहार करतोय म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही CR लिहिलंय तिथं, म्हणून आम्हाला कळतं की CR हा DR आहे. याच्याकडून आपण पैसे घेतलेत 50,000 रुपये. करूया आपण याच्याकडून एंटर दाबूया. आता इथं विचारत होतो की तुम्ही नेमका पैसा कसा घेतलाय, चेकने घेतलाय तर चेक घ्या. आपण एक एंट्री चेकची पाहूया. चेक नंबर जो काय तुमच्याकडे चेक नंबर असेल तो इथं भरा की ह्या नंबरने आपण चेक घेतलेला आहे म्हणून.
6 थोडा सोपा नंबर टाकतो मी 1 2 3 4 5 6 एंटर दाबा. किती तारीख घेतला 1 ऑगस्टला कारण की आपण आजची एंट्री मारतोय. बँक ची काय आवश्यकता नॅरेशन. आता आपण कोणाकडून पैसे घेतले तर CR कडून. तर मग काय लिहिणार आपण इथं बिंग कोणाकडून कॅश चेक आला आपल्याकडून काय आला आपल्याकडून चेक बिंग रिश्यू शॉर्टकट मधलं तुम्ही फॉर CR महेश ट्रेडर्स असं काय आपण लिहू याला TRA असं शॉर्टकट म्हणजे तुम्ही चेक नंबर 1 2 3 4 5 6 असा होता आणि आपण एंट्री पास करूया. म्हणजे हे पण की 50,000 रुपये आपण याच्याकडून घेतले होते फ्रॉम बँक. काही गरज नाही एवढं टाकूया आपण आणि याला येस करूया. आता आपण जाऊया बघायला बॅलन्स शीट कडे थोडस वापस आणि बॅलन्स शीट मध्ये येऊया आपण एंटर दाबूया. आपल्याकडे कॅपिटल अकाउंट मध्ये 5,000 रुपये होते आणि आपण पाहताय की CR कडून पैसे घेतले तर ते पैसे बरोबर करंट लायबिलिटी मध्ये येऊन पडलेत. इथेच यायला पाहिजे CR कडून घेतलेला पैसा हा कुठे यायला पाहिजे करंट लायबिलिटी मध्येच यायला पाहिजे. एंटर दाबूया. सेंडर क्रेडिटर्स कोणाकडून घेतले ते दिसायला लागले आणि इकडे जर बघितलं आपण करंट असेंट कडे तर आपल्याला टोटल रक्कम 55,000 दिसायला लागली. आपण याला जर एंटर दाबलं तर आता आपल्याला लक्षात येऊन जाईल की कॅश इन हँड मध्ये 5,000 आले आणि बँक अकाउंट मध्ये 50,000 आले. येते लक्षात. खालच्या जर अमाऊंट पाहिल्या टोटलच्या तर दोन्हीच्या अमाऊंट सेमच असायला हव्यात. या अमाऊंट मध्ये काही बदल झाला तर समजून घ्यायची आपली एंट्री कुठेतरी रॉंग गेलेली आहे किंवा यातले 3 मधलं कुठलंही अकाउंट इकडे गेलं त्या साईडला असेट कडे किंवा असेट मधलं कुठलंही अकाउंट जर इकडे आलं तरी समजून घ्यायचं की आपला व्यवहार संपलेला आहे. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये हे 3 लोकल लायबिलिटीचे जे दिसतात ते इकडेच असायला हवेत आणि इकडे तुमचे करंट असेंटच असायला हवी. त्यावेळेस तुमचा व्यवहार करेक्टली चालू आहे. तिसरी एंट्री घेऊया मित्रांनो आपण जाऊन पाहूया. व्हाउचर मध्ये आपण एक कॅशची मारली एक आपण पैसे बँकेत घेतले. फॉर एक्झाम्पल आपण पैसे परत आपल्याला कमी पडले तर आपण बँकेकडून लोन घेतो आणि लोन तुमच्या बँक टू बँक ट्रान्सफर होऊ शकत झाला असेल तर वर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव घ्यावं लागेल स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जर बँकेतून तुम्ही कॅश काढून घेतली असेल लोन दिल्यानंतर तर तुम्ही इथे घेऊ शकता कॅश. तर तुमच्याकडे पैसा कशा स्वरूपात आलाय हे निवडायचं काम आहे तुमचं. कॅश मध्ये आला असेल तर कॅश घ्या आणि बँकेत आला असेल तर बँक घ्या. आपण फॉर एक्झाम्पल असं करू की आपण लोन घेतले आणि ते पण आपल्या रक्कम त्याने आपल्याला कॅश मध्ये आपल्या देऊन टाकली. आपण कॅश घेऊया आणि खाली आपण घेऊया आमची एक समर्थ बँक नावाची एक बँक आहे माझ्याकडे ती लोन बँक म्हणून मी केली तिला घेऊया की मी इथं त्याच्याकडून समजा एक 70,000चं लोन घेतलंय मी. इथं जाऊया खाली घेऊया नॅरेशन सोपं राहण्याचं being taken loan by bank साधं आणि सोपं आहे. एंटर दाबा आणि व्यवहार करा यस. आता आपण परत बॅलन्स शीट कडे जाऊया. बघायला जावंच लागणार आहे आपल्याला. बॅलन्स शीट कडे येतो आपल्याकडे आज दिसते की तिन्ही व्यक्तीकडे पैसे आहेत म्हणजे तिन्ही खात्याला कॅपिटल कडे 5,000 आहेत जे आपण स्वतः मालकाने भांडवल टाकलं होतं. आपल्याला पैसे कमी पडले म्हणून आपण लोन घेतलं. कोणाकडून घेतलं तर आपण इथे एंटर दाबून बघू शकतो. समर्थ बँकेकडून घेतलंय. आपल्याला पैसे कमी पडले आपण करंट लायबिलिटी कडून घेतलेत. कोणाकडून घेतलेत आपण इथे जाऊन बघू शकतो कोणता क्रेडिटर्स कडून आपण पैसे घेतलेत आणि ही टोटल रक्कम वन साइड इकडे करंट असेट मध्ये दिसते. आपण जर इथे बघायला गेलो तर तुमच्या कॅश मध्ये 75,000 आहेत कारण की आपण 5,000 कॅपिटल घेतले होते आणि 50,000 रुपये आपण समर्थ बँकेकडून लोन म्हणून ते ॲज ए कॅश घेतले होते. साधं आणि सोपं आहे. तर रिसिप्टचा अर्थ एकच आहे. आपल्या व्यवहारात कोणाकडून जरी पैसे येत असले तर त्यासाठी एकच व्हाउचर रिसिप्ट. दुसरी गोष्ट त्या डे बुकला म्हणजे त्या दिवसभरात किती एंट्री झाल्यात ह्या डी बुक मध्ये आपण जाऊन बघू शकतो तर 3 एंट्री झाल्यात रिसिप्टच्या 1 2 3. आता ते काय टॅली नवीन आहे त्याच्यामुळे वरची एंट्री डिलीट करीत नाही. व्हाउचर नंबर 3 4 5 दिसायला लागले पण एंट्री आपल्या 3च झाल्यात. पहिले आपण 2 डिलीट केल्या होत्या. तर आपण तर इथं 3 एंट्री केल्यात पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस व्हाउचर मध्ये जा सुरुवातीला वर कॅश घ्या आणि खाली घ्या कॅपिटल्स आणि याच्या किमान 20 एंट्र्या तरी मारा. 20 एंट्र्या मारण्यापेक्षा सगळ्यात सोपं असं की याच्याकडून 10,000 रुपये घेतले असं तुम्ही गरज द्या मग 10 लाख घेतले असेल पण आता छोट्या व्यवहारातून सुरुवात करायची असते
10,000 रुपये घेतलेत असं तुम्ही गृहीत घ्या आणि ते 10,000 तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिलेत, म्हणजे कधी 200 दिले, कधी 300 दिले, जसे की मी मला समजा असे 340 रुपये घेतले आपण. म्हणजे मी काय होऊन जाईल, एंट्री मारायला शिकतो आणि प्रत्येक वेळेस नॅरेशन लिहायला शिकतो आपण. असे मिळून तुम्हाला कॅपिटल करून घ्यायचे 10,000. दुसरी गोष्ट, सुरुवातीला सगळ्या एंट्री ह्या कॅश मध्ये घ्या, कारण की अगोदर कॅशचा सराव होऊ द्या. मग इथं भलेही मी इथं CR कडून पैसे घेतले असेल कॅश, तर कॅश करा, त्याचे पण 10,000च घ्यायचे आणि यांनी पण आपल्याला असेच पैसे दिले, समजा की 300, 350, 400, 500 असे दिलेत. असे प्रत्येक वेळेस घ्यायचे. CR कडे किती पैसे पडलेत हे आपण बघितलं पाहिजे, आपल्या कॅशमध्ये पैसे किती हे पण बघितलं पाहिजे आणि नॅरेशन तर लिहावंच लागतं, कारण की वर कॅशमध्ये 75,340 रुपये रक्कम दिसायला लागली इथं आणि CR महेशकर 50,340 दिसायला लागले. तर मग हे 340 नेमके कधी कसे घेतले होते हे आपल्याला फक्त आणि फक्त नॅरेशनवरूनच कळतं, नाही तर कळणार नाही. त्याच्यानंतर 2 नंबरला आपण समर्थ बँकेकडून लोन घेतलं होतं, तर आपण समर्थ बँक घेणार आहे, तर तुम्ही कुठल्या बँकेचे नाव टाका, याच्याकडून पण 10,000 घ्या. तेवढ्या एंट्र्या मारा 300, 350, 400 रुपयाच्या, म्हणजे कॅपिटलकडून 10,000, CR कडून 10,000 आणि बँकेकडून 10,000. आणि बॅलन्स शीट कडे जाऊन बघायचं प्रत्येक वेळेस की आपण जेवढे पैसे घेतले होते तेवढे इथं प्रत्येकाचे 10,000 दिसायला लागलेत आणि आपल्या करंट असेटच्या कॅश मध्ये पण तेवढेच पैसे दिसायला लागलेत. तर त्यावेळेस तुमचा व्यवहार व्यवस्थित होऊन जाईल. गडबड करायची नाहीये, म्हणजे असं नाही करायचं की मी एक एंट्री बँक मध्ये पैसे घेतो, दुसरी एंट्री कॅश मध्ये घेतो, असं अगोदर पूर्णतः कॅश सोबतच एंट्री करा. ज्यावेळेस तुम्हाला असं परफेक्ट वाटेल की मला कॅश जमा लागली, त्यावेळेस व्हाउचर मध्ये या आणि सेम हीच गोष्ट तुम्ही तुमच्या बँकेसोबत करा किंवा हे पैसे बँकेत टाकले. स्टेट बँक ऑफ इंडिया पैसे कोण दिले, तर CR ने दिले. किती दिले मग ते पण तुम्हाला सांगते की याच्याकडून पण ह्याच्या पण एंट्र्या तेवढ्याच करायच्या स्टेट बँकेसोबत 10,000च्या. मग कमी रक्कम टाका, मग 500 रुपये घेतले असते ना, आज टाका इथं व्यवस्थित नॅरेशन लिहा. आता इथं आल्यानंतर बँकेत सोबत ज्यावेळेस व्यवहार होतो त्यावेळेस चेक हा एक प्रकार आहे आणि काही काही वेळेस आता ई फंड ट्रान्सफर होणार आहे, मग इथं तुम्ही 10 एंट्र्या चेक सोबत करा, नाही तुम्हाला चेकचे नंबर वगैरे टाकायला शिकता आणि 10 एंट्र्या इथं डिलीट केलं की तुम्हाला इथं दिसायला सुरुवात होते की ई फंड ट्रान्सफर करा. 10 एंट्र्या UPI करा. UPI ID म्हणजे तुमचे जे ID तुम्हाला पेमेंट आलं असेल ते टाका तुम्ही इथं, काय असेल तर असे तुमची UPI ID असते. UPI ID इथं भरू शकतो आपण. त्याच्यानंतर इन्स्टंट रेफरन्स नंबर असतो, जो ट्रान्झॅक्शन होताना नंबर येतो, तो फार इतका नंबर असतो, 10-15 अंकाचा नंबर असतो, तो पण इथं भरणं आवश्यक आहे, कारण की उद्याच्याला त्याला दाखवता आलं पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की 10 एंट्र्या चेकने करायच्या, 10 एंट्र्या ई फंड ट्रान्सफरने करायच्या आणि 10 एंट्र्या UPI ने करायच्या. कोणासोबत, क्रेडिटर सोबत. आपण एंट्री पास करू. आता इथे नॅरेशन काय लिहावं लागेल, बिंग कॅश तुम्हाला दिली, कशी झाली, ती UPI थ्रू आली. UPI थ्रू आली, किती रुपये आले, 500 रुपये आले, ते लिहा. कॅश UPI थ्रू झाली, तुमची UPI घ्या. तर तुम्हाला इथं नॅरेशन लिहिलं नाही की तुमच्याकडे पैसा नेमका कसा आला होता. चेकने आला असेल तर चेक लिहा, त्याचा नंबर लिहा. ई फंड ट्रान्सफर असते, ई फंड ट्रान्सफरची NEFT आणि RTGS आणि IMPS असे 3 असतात त्याच्यामध्ये, तसं लिहा. आणि UPI असेल तर कम्प्लीट लिहा की UPI नेच पेमेंट आलं होतं, कारण की उद्याच्याला त्याला दाखवायची पाळी आलेली आली की तुम्ही त्याची एंट्री उघडून बघू शकता डे बुक मध्ये जाऊन आणि त्याला सांगू शकता की ह्या UPI नंबरने तुझ्याकडून मला पेमेंट आलं होतं. पेमेंट रिसिप्ट करत असताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वकच केली पाहिजे. आपण एंट्री पास करूया आणि याला येस करूया. आणि प्रत्येक वेळेस एंट्र्या करीत असताना बॅलन्स शीट कडे बघा. दर 5-10 एंट्र्या झाल्या की बघायचं की आपण कॅपिटल कडून जितके पैसे घेतो तेवढे त्याच्यावर पडालेत का, आपल्या करंट असेट मध्ये तितकेच पैसे यायलेत का. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही अगोदर कॅपिटल पासून सुरुवात करा आणि ते पण कॅश आणि कॅपिटल. अगोदर कॅशनेच व्यवहार करा तिन्ही सोबत. त्याच्यानंतर लोन लायबिलिटी म्हणजे जसे की आता डिजिटलचा जमाना आहे, तर समजा रिसिप्ट झाली आणि पैसे आपले लोन घेतले आपण आणि ते पण आपल्या स्टेट बँकेत ट्रान्सफर केले, कोणी केले तर समर्थ बँकेने केले. इथं एक रक्कम टाकूया अशी 5,000ची, 50,000ची.
एंटर दाबूया, एंटर दाबूया आणि इथे विचारतो तुम्हाला जर बँकेने चेक दिला असेल तर चेक नंबर लिहावा लागेल मित्रांनो. आणि तुमच्या बँकेत जर सोबत ई फंड ट्रान्सफर झाला असेल तर तुम्हाला इथं ई फंड ट्रान्सफरच करणं आहे. त्याचा जो काय रेफरन्स नंबर झाला असेल तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथं टाकणे आणि नॅरेशन मध्ये लिहिणे की टेकन लोन बाय बँकेतून लोन घेतले आणि ते रिसिव्ह झाले पेमेंट ह्या नंबरने एंट्री पास करूया आपण आणि येस करू. तर मग लक्षात आले मित्रांनो, रिसिप्ट म्हणजे आपल्या व्यवहारातून ज्या कोणाकडून पैसे येतात त्यासाठी रिसिप्ट नावाचं व्हाउचर वापरलं जातं. सुरुवातीला आपण कॅश कडून पैसे आणि ते पण कॅपिटल याच्या तुम्ही एक 10 एंट्र्या मारा. 2 नंबरला शेअरच्या 10 एंट्र्या मारा. 3 नंबरला बँक लोन घेतले त्याच्या 10 एंट्र्या मारा. 4 नंबरला तिथून पुढे तुम्ही वर स्टेट बँक ऑफ इंडिया घ्या, बँकेचे खाते पैसे यायला लागले. शेअर दुसरा एका शेअर कडून 10,000 घेतले असतील तर दुसरा शेअर बनवा, त्याच्याकडून पैसे घ्यायला सुरुवात करा आणि सगळं चेक करताना तुम्ही इथं बॅलन्स शीट मध्ये येऊन चेक केलंच पाहिजे, लायबिलिटी आणि असेट्स. धन्यवाद मित्रांनो. रिसिप्ट मध्ये एवढंच होतं. दुसरी गोष्ट आम्ही काही शिकण्यासाठी खाते बनवले होते. तुम्हाला जर ते खाते लिहून घ्यायचे असेल तर मी इथे येऊन 1 सेकंदासाठी थांबतो. इथं खात्याचं नाव आणि ते खातं कुठल्या ग्रुपमध्ये त्याचं इथं लिहून दिले आणि इथं एक्सप्लेन केले की कॅश इट इज ऑलरेडी क्रिएट बाय टॅली, त्याच्यामध्ये बनवायचं नाही आहे तुम्हाला. फर्निचर पासून बनवायला सुरुवात करा, खाते व्यवस्थित बनवा, बघा, हे बनवून घ्या. त्याच्यानंतर खालचे राहिले 11-12 पासूनचे हे पण खाते तुम्ही हे बनवून घ्या व्यवस्थित छान पद्धतीनं आणि नंतरच व्यवहार सुरुवात करायला करा. हे ते काय महत्त्वाचे शब्द होते क्रेडिटर्स आणि डेबिटर्स, हे पण व्यवस्थित लिहून घ्या. काही महत्त्वाच्या नाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला टॅली शिकताना ते लागतात, परचेस, सेल्स, कॅपिटल, जीएसटी वगैरे काय आहे ते पण सगळं व्यवस्थित करा. आणि हे सगळे व्हाउचर्स होते व्यवस्थितरित्या, हे व्हाउचर्स तुम्ही बघून घ्या. इथपर्यंत आपण शिकणार आहेत आणि आपण पहिलं व्हाउचर शिकतोय रिसिप्ट. हे थोडंसं बघा, लिहून घ्या वाटल्यास, त्याच्या नोट्स तुम्हाला लागत असेल तर. रिसिप्ट कशाला म्हणले जाते, मी वर आणि खालीचा अर्थ तो सांगितला की कोणाकडून घेतलेत ते खाली असतं आणि कशात आलेत आपल्या नेमक्या दुकानामध्ये ते वर असतं. याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणतात मित्रांनो. एक उदाहरण जर पाहायचं तिथं बघा, तुम्हाला दाखवतो मी की रिसिप्ट नावाचं व्हाउचर वर कॅश केलंय, खाली कॅपिटल केले, एक नॅरेशन लिहून दिले व्यवस्थित. त्याच्यानंतर कॅश आणि बँक बद्दल सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर विचारलं जातं की कॅश ही क्रेडिट असते का डेबिट असते, तर कॅश दोन्ही पण असते मित्रांनो. कारण की ज्यावेळेस आपण एखादा व्यवहार होत असताना आपल्याकडे जर कॅश आली तर ती कॅश एखाद्यावर होत असताना ज्यावेळेस कंपनीमधून कॅश जाते, आता आपण एखाद्याला पैसे देतो तर ती क्रेडिट झाली कॅश आपल्याकडून, आणि एखादा व्यवहार होत असताना ज्यावेळेस आपल्याकडे कॅश येते तर त्यावेळेस डेबिट होते. तर कॅश हे डेबिटर पण असते आणि क्रेडिट पण असते. तर कॅश आणि बँक खाते क्रेडिट आणि डेबिट हे दोन्ही असते मित्रांनो. व्यवस्थित करा. ह्याच्या नंतर आपण पाहूया कोणता 2 नंबरचा व्हाउचर येणाऱ्या पाठ क्रमांक 5 मध्ये. शिकवत असताना काही कमी जास्त झालं तर ढकलून घ्या मित्रांनो, पण समजलंय नाही समजलंय यासाठी तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि आवडत असेल तर आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करा, तसं काही हे नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.